तुमचं देखील आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। कोळी कोपर टीम हे देखील जे वेल दिली होती त्या वेळेवर इथे उपस्थित आहेत। आपण पाहतोय संघ, खरं तर तुमचं सर्वांचं आम्ही स्वागत करतो। चला, टॉस झालाय, लगेच डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला गेलाय। क्षेत्ररक्षण करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल। आता सराव करताना बॉल दिला जाणार नाही, लगेच आपला क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सजवा। ओव्हर टू अर्षद सर। कोपरा टीम आपल्याला डायरेक्ट फिल्डिंग लावायची आहे, मैदानावरती टीम मीटिंग नको, आपणास विनंती आहे। आणि रोडपाली टीम पहिली जोडी आपली मैदानामध्ये पाठवून द्या त्वरित, क्विक। आमचे पंच कपिलजी पारवे आणि आत्मारामजी कोळी दोन्ही पंचांना विनंती आहे की आपण आपली जबाबदारी घ्यावी। प्लीज लवकरात लवकर सामना सुरू करावा। 4 मॅच आहेत, अजूनही 4 मॅच बाकी आहेत ही पकडून, त्यामुळे कदाचित पुढच्या ओव्हर्स कमी होतील। पण षटक कमी होतील म्हणजे एक एक ओव्हरची मॅच होईल यानंतर पुढे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। फिल्डिंग लावा कोपरा टीम, फास्ट, थोडं लवकर, कारण ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येते रोडपाली टीमची। आणि आपले एक्स्ट्रा प्लेयर्स आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या। अरे भरायला पाठवे मोठी बॉटल। सामन्याला सुरुवात होईल, 2 ओव्हरची मॅच। चालू करा प्लीज, मॅच चालू करा। दोन ओव्हरची मॅच, 10 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे तुम्हाला। पहा, बॉलिंग करणारी टीम शनिकृपा कोपरा टीम, आपल्याला ही सूचना आहे विशेष करून 10 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे। 4:27 मॅचला सुरुवात। पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलातून खोदून काढलाय, लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे। फक्त एक वरती थ्रो, आवश्यकता नव्हती वरती थ्रो करण्याची, खाली थ्रो केला असता तरी चालला असता, कारण आता विकेट पेक्षा धावा वाचवणं हे फार महत्वाचं आहे। अन्यथा एक कोपरा गावचा संघ स्पर्धेबाहेर झाला, तो रोडपालीने काढलाय, त्यामुळे दुसरा जर संघ रोडपाली संघाने या स्पर्धेबाहेर काढला तर रोडपाली टीमचा प्रवास इथे सफल होईल। दुसरा बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, वाईड आहे, अतिरिक्त धाव इथे मात्र मिळतीये। धावा झाल्या 3, पहिल्या बॉल वरती 3 धावा आल्या। बॉलिंग ट्रॅक वरती जितू ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय, सलामीची जोडी भोईर बंधू सूरज आणि विशाल। ओव्हर द विकेट, सेकंड बॉल, फुल टॉस, पॅडल स्वीप, बॉल सीमा पार, हा षटकार, 6 रन। तर कोपरा गावचे नरेश पवार या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे। इथे आपण पाहू शकताय तू मेमे थोडीशी झाली या बॉल दरम्यान, एक धाव रोखू शकत नाही, टोटल झाली आहे डबल डिजिट, 10 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। बॉल झालेत आतापर्यंत 3। पहिले षटक जितू ठाकूर हाताळतोय शनिकृपा कोपरा टीमच्या माध्यमातून। समोर असणाऱ्या विशाल आणि सूरज ही भोईर बंधूंची जोडी रोडपाली टीम कडून। यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी यॉर्क मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, लॉंग ऑन कडे थोडीशी फंबलिंग, त्याचा फायदा मिळाला। 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या जातात। 2 धावांच्या मदतीने टीमची एकूण टोटल 12 वर जाऊन पोहोचली। काय मॅच आहे, पहिला यामागील सामना आपण पाहिला। खरं तर रोहित कोळीने शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा ठेवल्या होत्या जिरीत पवारसाठी, परंतु पहिल्या 3 बॉलवरती सलग 3 षटकार ठोकत सामना जिंकून दिला। इथे मिस टायमिंग,
बॉल वरती गेला हवेत, परंतु लांबी कमी आणि फिल्डर आला बॉल खाली. पहिली सफलता, पहिला धक्का श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीमला. शिल्लक या ओव्हर मधील धावा झाल्यात आतापर्यंत 12-12वर 1. श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम. तसेच गणेश जोशी पेडगावचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती या आपण व्यासपीठावर सहर्ष स्वागत. बॉल हवेत, कॅच होईल का? कॅच ड्रॉप. 1 रन पूर्ण झाली, दुसरीचा कॉल दिला, 2 मिळाल्यात. ओव्हर इथे मात्र संपलेली नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 मिळाल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा आल्या आणि या 3 धावांच्या मदतीने धावत संख्या 15. तसेच यानंतर सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला येते. तर पहिला सामना सेमीफायनलचा असेल. लक्ष्मीनारायण कोलीकोपर आणि हयात शेख मंजिरी 11 पेठ. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी वरती या. कोलीकोपर आणि पेठ दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉस साठी वरती या. आपण आमचे सन्माननीय नरेशजी पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावर यावा. आपण बॉलिंग ट्रॅक वरती साहिल ठाकूर दुसऱ्या ओव्हर मध्ये इन ऍक्शन. 15 धावा झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. आता पुढचा प्रवास कसा होईल याकडे लक्ष लागलंय. साहिल ठाकूर युवा जिगरबाज खेळाडू आहे शनिकृपा कोपरा टीमचा. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला उचलून खेळायचा होता. मिड विकेट कडे बॉल जाईल. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल. थांबावं लागतंय. एका धावेवरती समाधानी व्हावं लागतंय. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली 16. 16 for 1. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2024 मोरबी गावची स्पर्धा. अंतिम दिवस. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पहा, पेठ आणि कोलीकोपर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण व्यासपीठावरती यायचंय. आणखीन एक चांगला बॉल पायावरचा गॅप मध्ये 1 टप्प्याची मदत घेत बॉल चाललाय. सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. आणि याच दरम्यान नरेशजी पवार कोपरागाव यांच्या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. 2 ओव्हरची मॅच. पहा, अगदी वेळ निघून चाललाय. जी वेळ तुम्हाला दिली 10 मिनिटाची त्यापेक्षा वेळ पुढे चाललाय. त्यामुळे जरा फास्ट खेळा. अजून फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग कडे. फिल्डरच्या वरतून बॉल चाललाय. 1 टप्प्याच्या मदतीने सीमा पार. चौकार. प्रेक्षकांची आता संध्याकाळी भरपूर मोठी मांदियाळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या स्कोर कार्ड वरती 24. अजूनही या ओव्हरचा विचार केला 2 बॉल शिल्लक. या 2 बॉल वरती काय लिहिलंय हे पाहायचं आपल्याला. हाही बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज करत असताना साहिल ठाकूरला आपण पाहतोय. पूर्ण बांधून ठेवलंय सध्या तरी सूरज भोईरला. लास्ट बॉल स्वीप केलाय. बॉल येतोय स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मध्ये. मिसफील्ड झाली. 2 तर पूर्ण होतीलच यात शंका नाही. परंतु तिसरी रन घेत असताना बॅट्समन आउट बबुल. आणि इथून धावा बनल्या एकूण 26. 27 धावांचं टार्गेट 12 बॉल मध्ये. चला लवकर बाहेर या. कोपरा टीम लवकर बाहेर या.
चला टॉस होतोय पेठ आणि कोली कोपर या टीमच्या दरम्यान. आमचे सन्माननीय पाहुणे नरेशजी पवार कोपरागाव यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. सोहेल तसेच आमचे दिनेश दादा ठाकूर हे देखील व्यासपीठावरती आसनस्थ होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सव्वीस झाले 27 टार्गेट. चला विनंती आहे फिल्डिंग लावा. टीम मीटिंग नकोय. रोडपाली टीम लगेच फिल्डिंग लावा. कोपरा टीम आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची तात्काळ. टॉस झाला. टॉस जिंकला कोणी? कोली कोपर टीम. चला कोपरा टीम लवकर बॅट्समन पाठवा आपले मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. दुर्गेश आणि नीरज एवन जोडी शनिकृपा कोपरा टीमची. सेमीफायनल क्रमांक 1 स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकाची आपल्या भेटीला येते. एकीकडे लक्ष्मी नारायण कोल्ही कोपर तर दुसरीकडे आपण पाहणार आहोत हयात शेख मंजिरी 11 पेठ. असा हा सामना आपल्या भेटीला येणार आहे. आणि त्यानंतर दुसरा सामना असेल तो अंश 11 खेरणे त्यांच्या विरोधात आजच्या दिवसातील सुपर 4 मध्ये जाणारा संघ. म्हणजे या मॅच मधून जो संघ जिंकेल तो खेळेल दुसरी सेमीफायनल अंश 11 कोपर खेरणे टीम सोबत. पहा एक गुड न्यूज तुमच्यासाठी आहे सर्व टीमसाठी. या मुरबी गावचं प्रकाश जोतातील अर्थातच नाईट टुर्नामेंटचं आयोजन फेब्रुवारी महिन्यामध्ये करण्यात आलंय. त्यामुळे याच ग्राउंडवरती ती स्पर्धा असेल. तर टीमसाठी गुड न्यूज अशी असेल या स्पर्धेमध्ये ज्या टीमने भाग घेतलाय त्या टीमला पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येईल. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. हा वाईड आहे. पहिल्या अतिरिक्त धावेने सुरुवात. 27 धावांचं टार्गेट. आज या स्पर्धेमध्ये जे संघ खेळलेत त्या सर्व संघांना पहिल्यांदा प्राधान्य मुरबी गावच्या नाईट टुर्नामेंट मध्ये देण्यात येईल. ऑफ ट्रॅकर बॉल हाही ऑफ स्टंपच्या बाहेर. परंतु आता नियंत्रण आहे हे मात्र दर्शवणारा हा पंचांचा इशारा. डॉट. मैदानावरील सूर्य आता पूर्णपणे अस्ताला गेलाय. यावेळेस पहा बॅटची एज लागली. मागे चालला. त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. गुड स्टॉप. फक्त एकच धाव. एका धावेच्या बरोबरीने टोटल 2. पुनश्च एकदा आमचे मार्गदर्शक अनिलजी पाटील यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होते. या स्पर्धेसाठी सर्व सन्मान चिन्ह ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत त्यांचं आम्ही या ठिकाणी करतोय सहर्ष स्वागत. शॉर्ट पिच ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमा रेषेच्या बाहेर जात असताना एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला आणि फलंदाज होतो इथे बाद.
चौकार. सहा धावा इथे मात्र मिळाल्यात टोटल आतापर्यंत स्कोर कार्डवर. आणखीन एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला, बॉल बॅटचा संपर्क नाही, मॅच दूर चालली आहे आता मात्र कोपरा टीम पासून, कारण बॉल आता मात्र बाकी आहे फक्त एक. धावा झाल्या 6, 27 टार्गेट 21 बनवायच्या 7 बॉल मध्ये. हा सामना अजूनही मात्र संपलेला नाहीये. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे या मॅच साठी. एक्सपेन्सिव्ह बॉल हाताळलाय, लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमा पार, हा षटकार. धावा झाल्या आतापर्यंत 12, 15 राहिल्या 6 बॉल मध्ये. जी परिस्थिती खर तर उद्भवली होती डीसीसी कोपरा टीम समोर रोडपालीची, तीच परिस्थिती आता उभी राहिली आहे शनी कृपा कोपरा टीम समोर रोडपालीच्या विरुद्ध. 16 धावा हव्या होत्या रोडपाली टीमला. चला टीम मीटिंग नकोय, रोडपाली टीम मीटिंग नकोय, अन्यथा तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल. गोलंदाजी मार्कवर सूरज. 15 धावा रोखायचं आव्हान आहे समोर. बॅटर आपल्याला पाहायला मिळतो बंटी आणि दुर्गेश. दुर्गेश असेल स्ट्राईक वरती, ओपनर बॅटर. दुर्गेश कडून अपेक्षा वाढल्यात. पहिल्या मॅच मध्ये जो खेळ झाला होता दुर्गेशचा, तोच खेळ पुन्हा पाहायला मिळेल का याची प्रतीक्षा आहे कोपरावासियांना. खोलवर टप्प्याचा बॉल समोर हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला अलॉंग द कार्पेट. 1 रन पूर्ण. वरती थ्रो झालाय, रन आउटची शक्यता. आणि इथे काय घडलंय, दुर्गेश डेंजर एंड मध्ये आहे आता. धोक्याची घड्या टन टन वाजते, परंतु आता नेमकं काय हे मात्र पाहायचंय. OUT बॅट्समन आउट. परतावा लागेल माघारी. आता खर तर मला दुर्गेश मध्ये सर्वेश ठाकूर दिसतोय. जे घडलं होतं मुरबी टीम सोबत तेच आता घडतंय कोपरा टीम सोबत. हीच विकेट इम्पॉर्टंट होती आणि आता मात्र अडचणी वाढल्यात असं मात्र दृश्य सध्या मैदानावरती. परंतु रोडपाली टीमचा कॉन्फिडन्स वाढला असेल दुर्गेशच्या जाण्याने. एक काटा दूर झालाय त्यांच्या या प्रवासातील. पेठ गावचे सन्माननीय गणेश जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती की व्यासपीठावर यावं आपण. आडव्या बॅटने खेळलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा कॉल दिलाय. 2 धावा मिळतील, सहज मिळतील. आणि ते तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही मिळणार. थांबावा लागेल जागच्या जागी. 2 धावा, फक्त 2 धावा. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी टीमची टोटल झाली आहे 15. आता 4 बॉल 12 धावांची गरज. 4 बॉल 12. 4 मध्ये 2 षटकार खेचायचे. कोणाचा पल्ला भारी राहील या संपूर्ण मॅच मध्ये, कोणता संघ जाईल एक बक्षीस उचलण्यासाठी, भवितव्य ठरवतील हे 2 बॉल. कोहली कोपर टीम आपण टॉस जिंकलाय. डिसिजन सहित आपल्या रेडी राहा. एकही मिनिट वाया न घालवता आपल्याला मैदानात उतरायचंय. ऍज अ बॉलिंग ऍज अ बॅटिंग. बॉलर तयार. ओ कट करायचा होता ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईड बॉल.
याच दरम्यान कळंबोलीचे आमचे उद्योजक श्री सुजित शेट म्हात्रे यांच्या या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. वाईट बॉल आलाय. अजूनही 4 बॉल 11 धाव्यांची गरज मॅच मध्ये आहेत. कोपरा टीम खोला टाकला बॉल. परफेक्ट यॉर्कर. चांगली डिलिव्हरी सध्या डिलिव्हर करत असताना बॉलर आपण पाहतोय सूरज भोईर. 3 मध्ये 11. 1 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल किंवा 2 षटकार सामना फिनिश. परंतु सूरज इतक्या सहजतेने हा सामना सोडणार नाही. हेलिकॉप्टर लगावलाय. स्ट्राईक आता इथे मात्र रोटेट होणार 1 धावेने आणि 10 धावेंची गरज राहिली 2 बॉल मध्ये. 2 मध्ये 10. 1 षटकार 1 चौकार आणि हा सर्वात महत्वाचा व्हेरी 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 इम्पॉर्टंट बॉल ऑफ द मॅच. इथे मोठा फटका आला तर पुढचा बॉल खेळायला मिळेल कोपरा टीमला. इथे नाही 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 चूक झालीये आणि सामन्यावरती आपला पकड घट्ट बनवत असताना श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम 1 मध्ये 10. आता इथून फक्त नशीब जर जोरात असतील कोपरा टीमचे तर तेच त्यांना वाचू शकतात. इथे बॉल हवेत अँड इट्स कॅच आउट. चला कोली कोपर टीम डिसिजन काय? कोली कोपर टीम डिसिजन बॅटिंग